दरम्यान पंचांच्या घशाने सामना सुरू होतो. दोन्ही बाजूचे लाईनमन सबंधक्षाचे लाईनमन असतानाच पंचांच्या घशाने सामना सुरू होतो आणि या सामन्यातील पुन्हा एकदा पहिल्याच सलामीच्या चढाईचा बहुमान गेलाय 13 नंबर जर्सी परिधान केलेल्या चढाईपटूवर टच करण्याचा प्रयत्न होता. स्वतःला आचमवताना आपल्या कृष्णाने सुप्त गुण एक जबरदस्त कौशल्य बघायला मिळतं. एक जबरदस्त स्किल संयम स्किल ज्याला आपण म्हणतो. पहिली सलामीची चढाई तेवढीच कमालीची एक्टिरेड असतानाच त्याला दाद देण्यासाठी पुन्हा एकदा रेडमार्क वरती आचरण केला गेलाय. पिंट्या रेवळे कोणताही धोका नाहीये. दोन्ही संघांनी आपली पहिली सलामीची चढाई कमालीची केलेली एंटीरेड आपण बघतोय. त्यानंतर पुन्हा एकदा गेल्या दोन्ही सामन्यामध्ये एकदम बराचसा खेळ करत चांगल्या प्रकारे प्रेक्षकांना चांगल्या खऱ्या तंत्रशुद्ध ज्याला आपण म्हणतो टेक्निकल खेळाची सोडूक दाखवली होती. तोच चढाई कुठे सेमीफायनलच्या या स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यामध्ये खेळताना बघतोय. खेळताना आपल्याला दिसतोय OMK कणबेळच्या धडाकेबाज संघासमोर कोणता संघ पहिला गुणांकन प्राप्त करतो या सामन्यामध्ये. अजून देखील कोणत्याही संघाला आपलं खातं खोलता आलेलं नाहीये. तो संघ पहिलेच गुणांकन प्राप्त करणार, तो संघ हळूहळू धडक मारणार असं हे मैदान दिसतंय. दरम्यान 6 नंबरचा चढाईपटू आहे. इशारा असेल तिसऱ्या चढाईचा. आता मात्र शिकार कोण होतोय तर ओंकार. मैदानाच्या बाहेर जातो ओंकार. त्याच्यामुळे जबाबदारी वाढली. तिसऱ्या चढाईचं आव्हान आहे. पिंट्यावरची जबाबदारी वाढली. स्वतःच्या होम ग्राउंडवर खेळताना आपल्याला बघायला मिळतो पिंट्या. तर मात्र पिंट्याला निर्बंध केला गेलाय 5 नंबरच्या डिफेंडर कडून. ऑफेन्स आणि डिफेन्स दोन्ही मध्ये उत्कृष्ट खेळ दाखवतोय आणि एक जबरदस्त खेळ करत आपल्या संघाला चांगले योगदान देतोय. कारण त्याला जाणीव आहे की महत्वपूर्ण सामन्यामध्ये आपण खेळतोय, की या स्पर्धेतील सेमीफायनलच्या दुसऱ्या सामन्यामध्ये आपण खेळतोय. आकर्षक चषकावर खेळणारा मेगा फायनल बिग फायनलच्या सामन्याकडे घेऊन जाणारा सामना आहे. त्यामुळे निश्चितपणे दोन्ही संघ पहिल्या सत्रामध्ये अतिशय सावधगिरीने खेळतानाचे आपण बघतोय. दरम्यान OMK कणबेळकडून आक्रमण होताना जयगडचा राजा संघावर सेंटर सुटल्याचा प्रयास होता. मात्र त्याला एक जबरदस्त एक्स्ट्रा कव्हर लावलं गेलं आणि पुन्हा एकदा एक जबरदस्त टॅकल सक्सेस होतोय. दरम्यान 5 नंबरचा भारतात चढाईपटू पुन्हा एकदा आक्रमण करताना बघायला मिळतोय देवळीच्या प्रांगणामध्ये. केवळ 4 डिफेंडर असतानाच अंतरांतरावरचा डिफेन्स आहे या 5 नंबरच्या. जर्सी क्रमांक 5 साठी कोणताही धोका नाहीये. आपल्या प्रांगणात सरकतो आणि त्याला दाद देण्यासाठी पुन्हा एकदा आशिष. या आधीच्या सामन्यामध्ये उत्कृष्ट खेळ केला होता आशिषने. आपल्या संघाला चांगली उभारी देण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याला तेवढीच सोड होती दीपकच्या आणि पिंट्याची. दरम्यान इशारा असेल तिसऱ्या चढाईचा. भरोसा टाकला गेला पुन्हा एकदा 6 नंबरच्या चढाईपटूवर. बोनस ऑफ आहे. अशा वेळेला कलवर आक्रमण करावं लागतंय. या ठिकाणी मात्र चूक होतोय 4 नंबरच्या डिफेंडरची आणि आशिष वरची जबाबदारी थोडी खेळ सुरू होतोय. आशिष रेडवर करू असेल. आशिष दरम्यान
कोणताही धोका नाही. आता मात्र सुपर टॅकल ऑन असताना निदान फायर करत लागलीच आपल्या प्रांगणात सरकला होता. कारण त्याला जाणीव होती तिसऱ्या चढाईची, त्यामुळे निश्चितपणे तो लागलेच आपल्या प्रांगणात सरकलाय आणि तिसऱ्या चढाईवर भरवसा टाकला गेलाय. पुन्हा एकदा आशिषवर. आता मात्र आशिषला एक कामगिरी करावी लागेल, एक गुण हासिल करावा लागेल. करू तेव्हा मरो अशा स्वरूपाचं आक्रमण म्हणावं लागेल. बोनस आहे, बोनस प्लस आहे. एक जबरदस्त खेळ या मैदानावर चतुरस्त्र खेळ केला आशिषने. खऱ्या अर्थाने सामन्याचे काही टर्निंग पॉइंट्स असतात आणि या वेळेला मात्र ओंकारला मैदानात आणलं तर आशिषने. दरम्यान पुन्हा एकदा 4 विरुद्ध 1 2-2 क्षेत्ररक्षण असतानाच 5 नंबरचा चढाई बटो रोडवर खोर आहे. एक जबरदस्त चढाई म्हणावं लागेल. तिसऱ्या चढाईचा इशारा दिला गेलाय. जयगड राजा संघाकडून तिसऱ्या चढाईचं आव्हान घेऊन येताना आपण बघतो. जर्सी क्रमांक 6 हा देखील एक बहारदार चढाईपटू आहे. कोणत्या क्षणी सामना फिरवण्याचं सामर्थ्य आहे. एक जबरदस्त कौशल्याने परिपूर्ण असणारी चढाई म्हणावं लागेल. लगातार दोन्ही कॉर्नरवर हल्ला करताना गुण मिळवण्याचा आटोकाट होत नाही. एक गुण जातोय आणि 4-3 अशा गुण फलकावर सामना सुरू आहे. या आधीच्या चढाईमध्ये पिंट्याला जरबंद केला गेला होता. केवळ 5चा डिफेन्स असतानाच पुन्हा एकदा थोडीशी दमछाक होतोय पिंट्याची. देताना आणि पुन्हा एकदा दुसऱ्या 17चा खेळ सुरू होतोय. आक्रमण लावलं गेलं पिंट्या डोळ्याच्या स्वरूपात. अनेक चढाया ज्याच्या माध्यमातून आपल्याला मैदानावर बघायला मिळतात. आकर्षक चढाया रोमांचक पद्धतीने तो पिंट्या जवळ या ठिकाणी बघायला मिळतोय. एक जबरदस्त जंप केली होती पिंट्या देवळ्याने. जर्सी क्रमांक 5 पुन्हा एकदा बघायला मिळतोय. कोणताही धोका नाहीये. थोडस मध्यरक्षाकडे झेपावत आणि सज्ज असेल. जर्सी क्रमांक 3 अर्थात या ठिकाणी आपण बघतोय एक जबरदस्त खेळ करण्याचा धाडस आशिष. आता माताकडे मोजावे लागणार. एक जबरदस्त चढाई म्हणावं लागेल. सामन्याचा टर्निंग पॉइंट असू शकतो. काही क्षण असे असतात की जे सामन्याचे टर्निंग पॉइंट असतात. सामन्याला कलाटणी देणारे क्षण असतात. दरम्यान 13 नंबरची जर्सी परिधान केलेला चढाई पटू जर्सी क्रमांक 13 रेडमार्कवर बघायला मिळतोय. दोन गुण होता. 2 नक्कीच एक गुण कमी होता. नक्कीच 500 मधले 300 द्या चालतील पिंट्याला. दरम्यान सुपर टॅकल सिच्युएशन ऑन आहे. या ठिकाणी जर पिंट्याला जर बंद केला गेला तर 2 गुण मिळू शकतात. मात्र उत्तम कामगिरी करताना बघायला मिळतो पिंट्या देवळे. वाह क्या बात आहे. दरम्यान 5 नंबरचा चढाई पटू पुन्हा एकदा प्रसारण केला जातो. तिसऱ्या चढाईसाठी इशारा असेल. तिसऱ्या चढाईचा एक रिव्हर्स किक होती. जबरदस्त अशी किक त्याच्या माध्यमातून बघायला मिळते. आणि जबरदस्त अँकर दरम्यान जयगडचा राजा संघाकडून आक्रमण होताना आपण बघतोय. जर्सी क्रमांक 13 प्रचारण केला गेला मैदानावर. फुल हाऊस संघासमोर. आता मात्र समोरच्या संघाची आघाडी मोडून काढायची असेल, आघाडीमध्ये जर बिघाडी निर्माण करायची असेल तर दमदार खेळ करावा लागेल.
शेवटची 4 मिनिटे. एक गुण जातो जयगड राजाच्या बाजूने आणि गुणांक स्थिती अशी 10-5 गुणफलकावर सामना सुरू आहे. स्कोर बोर्ड दाखवतोय 5 गुण आहेत जयगड राजा संघाकडे आणि 10 गुण आहेत OMK करंबेळीच्या बाजूने. दरम्यान रोडमार्कवर आहे पिंट्या देवळे आणि एमटी रेड्डी आपल्या प्रांगणात सरकतोय. त्यानंतर त्याला दाद देण्यासाठी सज्ज होतोय. सहा विरुद्ध एक आक्रमण करताना या आधीच्या चढाईमध्ये ज्याला ब्लॉक केला होता त्याला अँकर होल्ड लावला गेला होता. जबरदस्त ब्लॉक केला होता. पुन्हा एकदा खेळ सुरू होतोय. शेवटची 3 मिनिटे. 11-5 अशा गुणफलकावर सामना सुरू आहे. आणि महत्वाचा चढाईपटू मैदानाच्या बाहेर आहे. जयगडचा राजा संघाचा त्याला रिलाइज करायचं असेल तर गुणाची कमाई करावी लागेल या चढाईमध्ये. जर्सी क्रमांक 13 गुण मिळत नाहीये. लाईन पकडले. लाईन टॉपचा आव्हान ठेवलाय. एक जबरदस्त किक लेफ्ट कॉर्नर असून घेऊन जाणारी किक पिंट्या देवळकरची बघायला मिळते आणि गुण जातो. चालू सामन्याची शेवटची 2 मिनिटे. आपल्या प्रांगणात सरकतोय. त्यानंतर पुन्हा एकदा 1 हँडेड किल्ला लढवताना बघायला मिळतोय. पिंट्या देवळे खऱ्या अर्थानं सामन्याला स्वरूप दिले तर आशिषने आणि त्याची साथ, पिंट्याची साथ, दीपकची साथ, सर्वच डिफेंडर उत्तम खेळ करताना असं बघायला मिळत आहे. एक जबरदस्त पकडीचे नमुने पेश केले गेले मैदानावर आणि पिंट्याच्या आणि आशिषच्या आकर्षक चढाया निश्चितपणे गुणांची आघाडी घेऊन मोकळा झालेला संघ आपल्याला बघायला मिळतोय. थर्ड रेड 2 ऑल डाय. शेवटचं 1 मिनिट. मला वाटतं ओंकारला मैदानाच्या बाहेर पाठवतात. प्रत्येक चढाई होतो ओंकारला शिकार बनवतो. दरम्यान 1 नंबरचा चढाई होतो. जबरदस्त असं दोन्ही संघ होतोय. जर्सी क्रमांक 5 चढाईसाठी सज्ज होतोय. राजा संघाने देखील एक दमदार खेळ दाखवला आणि 12-6, 6-12 अशा गुणफलकावर सामना संपतोय. माफ करा. जर्सी क्रमांक 3 सामन्याचे काही निर्णायक क्षण असू शकतात. जबरदस्त अतिकठीणचा सामना होणं अपेक्षित होतं. मात्र या ठिकाणी तसा सामना होत नाही. सामना एकतर्फी होतोय आणि